नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी राजेश नेहारे युनिक करिअर अकॅडमीच्या युट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत करत आहे। मित्रांनो बघा, नुकतीच पोलीस भरती आपल्याला जाहीर झालेली आहे आणि या पोलीस भरतीमध्ये जर तुम्हाला यश मिळवायचं असेल तर तुम्हाला बघा पेपर आणि ग्राउंड या दोन्हीमध्ये आपल्याला उत्तम असं प्रदर्शन करणं आवश्यक आहे। तेव्हाच आपण बघा वर्दी जे आहे ते स्वप्न पाळलेलं आहे, तुम्ही ती वर्दी तुम्हाला मिळू शकते। म्हणून बघा पेपरमध्ये जर तुम्हाला चांगला परफॉर्मन्स करायचा आहे तर तुम्हाला मागच्या वर्षी जे प्रश्न राहतात, ज्याला प्रिव्हियस इयर क्वेश्चन म्हणतो आपण, त्याचा आधार तुम्हाला घ्यावा लागेल। कारण तेच PYQ चे प्रश्न बघा आपल्याला मागील प्रश्नपत्रिकेत विचारलेले प्रश्न कोणत्या आधारावर विचारलेले आहे, त्याची काठिण्य पातळी काय आहे, कशा स्वरूपाचे प्रश्न बनलेले आहे आणि आणखी पुढे चालून कशा स्वरूपाचे प्रश्न आपल्याला यावर पडू शकतात, या सगळ्यांचं आपल्याला डिटेल नॉलेज जे आहे त्या PYQ च्या बेसवर आपल्याला येऊ शकते। म्हणून बघा आम्ही युनिक करिअर अकॅडमीच्या माध्यमातून एक नवीन जे आहे सिरीज घेऊन येत आहे, पोलीस भरती स्पेशल PYQ सिरीज। यामध्ये बघा मागच्या 8 ते 10 वर्षात जेवढे प्रिव्हियस इयरचे प्रश्न आपल्याला पोलीस भरतीला विचारलेले आहे ते आम्ही या सिरीजच्या माध्यमातून कव्हर करून देण्याचा प्रयत्न करणार आहोत। ते पण बघा टॉपिक वाईज, एक टॉपिक राहणार, त्या टॉपिकचे ऑल PYQ जे आपण त्याला डिकोडिंग करण्याचा प्रयत्न करणार की त्याचं काय काय एक्सप्लेनेशन राहणार आहे, त्याचे निगडीत कोणते कोणते प्रश्न राहणार आहे, ते सगळे प्रश्न आपण बघा या सिरीजच्या माध्यमातून आम्ही सुरू करणार आहोत। तर त्यामुळे बघा असे व्हिडिओ आता तुम्हाला कंटिन्यू आपण एक पार्ट 1 पार्ट 2 करत करत आम्ही या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला उपलब्ध करून देणार आहोत। त्यामुळे बघा या चॅनलला सबस्क्राइब करा। चला आज आपण स्टार्ट करूया पोलीस भरती स्पेशल PYQ सिरीज पार्ट 1, ज्यामध्ये आपण बघा महाराष्ट्र भूगोलचे स्थान आणि विस्तार यावर आतापर्यंत जेवढे पण प्रश्न आपल्याला विचारण्यात आलेले आहे ते आपण कव्हर करणार आहोत। चला बघूया पहिला प्रश्न। बघा सर्वात पहिल्यांदा आपल्याला मुंबई कारागृह पोलीस जे आहे 2024 ला हा प्रश्न विचारण्यात आलेला लक्षात घ्यायचा आहे। तो प्रश्न बघा तुम्हाला विचारला आहे का कोकण महसुली विभागात एकूण किती जिल्हे आहेत, हा प्रश्न तुम्हाला विचारला लक्षात घ्यायचा आहे। का कोकण इथे विचारलेला आहे कोकण महसुली विभागात एकूण जिल्हे किती, त्याचा ऑप्शन कडे बघा 5, 6, 7 आणि 8। याचं उत्तर बघा तुम्हाला येणार आहे 7 आपल्याला लक्षात ठेवायचं आहे। कोकण महसुली विभागामध्ये एकूण 7 जिल्हे आपल्या इथे राहणार आहे। आता इथे बघा काय निगडीत असे प्रश्न बनू शकते। सर्वात पहिला जो प्रश्न आपल्याला बनणार आहे बघा, महाराष्ट्रात एकूण प्रशासकीय विभाग जर किती म्हटलं तुम्हाला बघा, प्रशासकीय विभाग किंवा ज्याला आपण म्हणतो बघा महसुली विभाग जे आहे, टोटल आपल्याला 6 महसुली विभाग सध्या आपल्या महाराष्ट्रामध्ये राहणार आहे। आता 6 कोणते बघून घ्या। सर्वात पहिल्या नंबरला जो आपल्याला येणार आहे त्याचं नाव लक्षात घ्यायचं आहे छत्रपती संभाजीनगर। पहिल्या नंबरचा जो आपल्याला राहणार आहे लक्षात घ्या तो राहणार आहे छत्रपती संभाजीनगर। दुसरा जो आहे तो आहे नाशिक। तिसरा जो आहे विभाग लक्षात ठेवा तो आहे पुणे। चौथा जर म्हटलं तुम्हाला तो आहे नागपूर। पाचवा जो आहे आपल्याला तो आहे अमरावती आणि लास्ट मध्ये बघा 6व्या नंबरचा जो विभाग आहे तो आपल्याला राहणार आहे कोकण। या प्रकारचे बघा 6 प्रशासकीय विभाग किंवा महसूल विभाग आपल्या राज्यामध्ये महाराष्ट्रामध्ये आहे, छत्रपती संभाजीनगर, नाशिक, पुणे, नागपूर, अमरावती, कोकण। आता बघा छत्रपती संभाजीनगरला जिल्हे जर विचारले तर ते राहणार आहे 8, लक्षात घ्यायचं आहे। नाशिकला बघा आपल्याला राहणार आहे 5, पुणेला 5, नागपूरला 6, अमरावती 5 आणि कोकणामध्ये लक्षात ठेवायचं आपल्याला 7 जिल्हे आपले कोकण या प्रशासकीय विभागामध्ये राहणार आहे। इथे लक्षात घ्या सर्वाधिक म्हटलं तर छत्रपती संभाजीनगरला 8, कोकणामध्ये आहे तुम्हाला 7, नागपूर जर म्हटलं तुम्हाला 6 आणि 3 विभाग जो राहणार आहे नाशिक, पुणे आणि अमरावती या 3 ठिकाणी बघा 5, 5, 5 आपल्याला जिल्हे 3 ठिकाणी राहणार आहे। प्रश्न विचारू शकते तुम्हाला की खालीलपैकी कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये जिल्ह्यांची संख्या सारखी आहे, तर 3 राहणार आहे। पहिला तो होता नाशिक, दुसरा आहे पुणे, तिसरा आहे अमरावती। इथे बघा सर्वाधिक म्हटलं तर छत्रपती संभाजीनगरला 8 जिल्हे राहणार आहे, दुसरे आहे कोकण मध्ये 7 आणि नागपूर या प्रशासकीय विभागामध्ये आपल्या इथे लक्षात ठेवायचं आहे 6 जिल्हे आपल्या महाराष्ट्र राज्यात राहणार आहे। पुढे बघा प्रशासकीय विभाग मध्ये तुम्हाला प्रश्न असा बनू शकते की सर्वात मोठा प्रशासकीय विभाग कोणता, लक्षात घ्यायचा आहे। सर्वात मोठा प्रशासकीय विभाग जर कोणता म्हटलं असता तो राहणार आहे छत्रपती संभाजीनगर आणि सर्वात लहान जर क्षेत्रफळाने विचारलं तुम्हाला तर लक्षात घ्या कोकण हा विभाग सर्वात लहान क्षेत्रफळाने राहणार आहे। सर्वात मोठा छत्रपती संभाजीनगर, सर्वात लहान आहे कोकण। पुढे जिल्हे विचारले तर तालुक्यावर सुद्धा प्रश्न बनू शकतो, लक्षात घ्या। सर्वाधिक तालुके असणारा जर तुम्हाला विचारलं कोणता प्रशासकीय विभाग आहे तो आहे छत्रपती संभाजीनगर, ज्यामध्ये 76 तालुके आहे आणि सर्वात कमी जर विचारलं तर बघा कोकण, ज्यामध्ये तुम्हाला 50 तालुके या प्रशासकीय विभागामध्ये राहणार आहे, तो आहे कोकण। आणि इथे प्रश्न विचारला तुम्हाला बघा का कोकण महसूल विभागात एकूण जिल्हे किती,
त्याचं उत्तर येणार आहे 7 जिल्हे आपल्याला कोकण या महसुली भागामध्ये राहणार आहे. ओके, चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊ. बघा नेक्स्ट प्रश्न जो आपल्याला विचारण्यात आलेला आहे, बघा तो प्रश्न आहे तुम्हाला, खालीलपैकी कोणत्या राज्याची सीमा गडचिरोली जिल्ह्यासोबत लागून नाही. लक्षात घ्या, इथे तुम्हाला विचारण्यात आलेला आहे खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याची सीमा गडचिरोली जिल्ह्याला लागून नाही. ऑप्शन कडे चला. बघा एमपीचा विचार केला बघा, एमपीला गडचिरोली हा जिल्हा लागत नाही. एमपीला जर विचार केला बघा 8 जिल्हे जे आहेत ते एमपीला लागतात. लक्षात ठेवा, किती म्हटलं याला 8. आणि महाराष्ट्र आपली सर्वाधिक सीमा ज्या राज्यासोबत शेअर करते, लक्षात घ्यायचं आहे, ते राज्य म्हणजे एमपी आहे, जिथं आपल्याला 8 जिल्ह्या सर्वाधिक सीमा शेअर करतात. 8 जिल्ह्याची सीमा एमपी या प्रदेशाला लागून आहे. छत्तीसगडला बघा 2 जिल्हे आपल्या इथे छत्तीसगडला लागतात. पहिला आहे गडचिरोली आणि एक आहे गोंदिया. हे 2 जिल्ह्याची सीमा लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला. आपल्या गडचिरोली आणि गोंदिया जिल्ह्याची सीमा छत्तीसगडला लागणार आहे. तेलंगणाला बघा 4 जिल्ह्याची सीमा लागते. तेलंगणामध्ये बघा त्यात पहिल्या नंबरला ना वरून आहे नांदेड, य वरून आहे तुम्हाला यवतमाळ, चंद्र वरून आहे चंद्रपूर आणि गड वरून जर म्हटलं लक्षात ठेवा तो आहे गडचिरोली. या प्रकारे बघा 4 जिल्ह्याची सीमा आपल्या इथे लक्षात ठेवायचं आहे, तेलंगणा लागणार आहे. त्याची ट्रिक आहे बघा, नाय चंद्रगड, नावरून नांदेड, यावरून यवतमाळ, चंद्रवरून चंद्रपूर आणि गडवरून आहे तुम्हाला गडचिरोली. या 4 जिल्ह्याची सीमा लक्षात ठेवा, तेलंगणाला लागत आहे. याचा अर्थ समजून घ्या. आपल्याला विचारलंय खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याची सीमा गडचिरोली जिल्ह्यासोबत लागत नाही. त्याचं उत्तर इथे बघा, राज्यामध्ये म्हटलं तर एमपी या राज्याची सीमा गडचिरोली या जिल्ह्याला लागत नाही. छत्तीसगड आणि तेलंगणा या दोन्ही याची लागते. लक्षात ठेवा, सर्वाधिक सीमा आपली एमपीला लागणार आहे 8 जिल्हे आणि सर्वात कमी जर तुम्हाला विचारत लक्षात ठेवा गोवा या जिल्ह्याला लक्षात ठेवा, गोवा या राज्याला एका जिल्ह्याची सीमा आपल्या इथे लागणार आहे आणि तो जिल्हा म्हणजे लक्षात ठेवायचा आहे सिंधुदुर्ग जो आहे तो एकमेव जिल्हा. लक्षात घ्या, गोवा याला लागून आहे. म्हणजे बघा सर्वाधिक विचारलं तर एमपी 8 जिल्हे, सर्वात कमी विचारलं तर गोवा 1 जिल्हा आणि तो आहे सिंधुदुर्ग. आणि प्रश्न तुम्हाला विचारला होता इथे गडचिरोली जिल्ह्यासोबत कोणत्या राज्याची सीमा लागत नाही. त्याचं उत्तर येते एमपी ची सीमा गडचिरोलीला लागून नाही आहे. छत्तीसगड आणि तेलंगणा आहे पण एमपी ची सीमा जी आहे ती लागत नाही. हा प्रश्न तुम्हाला विचारण्यात आलेला होता, लक्षात घ्यायचा आहे. नेक्स्ट बघा तिसरा प्रश्न बघा जो आहे मुंबई पोलीस 2024 ला विचारण्यात आलेला आहे का महाराष्ट्र राज्याचे राज्य फूल कोणते. म्हणजे बघा महाराष्ट्र राज्याचे काही प्रतीक जे आपल्याला आहे त्या प्रतीकवर हा प्रश्न विचारण्यात आलेला आहे आणि ते लक्षात घ्या, महाराष्ट्र राज्याचे राज्य फूल कोणते म्हणून आपल्याला प्रश्न विचारण्यात आलेला आहे. बघा पहिल्यांदा राज्य फूल जे आपलं आहे तांबण, ज्याला म्हणते जारूड, जारूड किंवा तांबण या नावाने या फुलाला ओळखलं जाते आणि महाराष्ट्र राज्याचे राज्य फूल राहणार आहे. त्याचबरोबर बघा तुम्हाला काही प्रतीक सुद्धा लक्षात ठेवायचे आहे. सर्वात पहिले आहे राज्य पक्षी विचारला जाते तुम्हाला, जो आहे तो आहे हरियाल. महाराष्ट्राचा राज्य पक्षी जर म्हटलं तुम्हाला तर हरियाल. राज्य प्राणी आपल्या राज्याचा लक्षात घ्या, राज्य प्राणी कोणता आहे तो आहे शेकरू, ज्याला आपण म्हणतो खार, हा आपला राज्य प्राणी राहणार आहे. बघा राज्य पक्षी म्हटलं तर हरियाल, राज्य प्राणी म्हटलं शेकरू किंवा खार जो राज्य प्राणी राहणार आहे. पुढे बघा तिसऱ्या नंबरला आहे राज्य फळ विचारलं तर तो राहणार आहे आंबा. आंबा जे आहे आपलं राज्य फळ राहणार आहे. पुढे बघा राज्य शस्त्र विचारते, राज्य शस्त्र आपलं कोणतं आहे ते आहे बघा दांडपट्टा जे आहे ते महाराष्ट्र राज्याचं राज्य शस्त्र राहणार आहे, दांडपट्टा. नेक्स्ट बघा तुम्हाला जे आहे 4थ्या नंबर नंतर 5व्या नंबरला बघा राज्य फुलपाखरू. बघा देशातील पहिलं राज्य ज्यांनी आपलं स्वतःचं फुलपाखरू पहिल्यांदा घोषित केलाय, राज्य फुलपाखराचा दर्जा दिलेला ते होतं महाराष्ट्र आणि ज्याचं नाव आहे ब्ल्यू मॉर्मॉन. ब्ल्यू मॉर्मॉन लक्षात ठेवा, हे आपलं राज्य फुलपाखरू राहणार आहे आणि देशातलं पहिलं राज्य ज्यांनी राज्य फुलपाखराचा दर्जा दिलेला आहे ते राज्य म्हणजे आपलं महाराष्ट्र. तर राज्य फुलपाखरू आहे ब्ल्यू मॉर्मॉन. पुढे बघा राज्य कांदळवन वृक्ष, हा प्रश्न तुम्हाला विचारते, नवीन आहे लक्षात ठेवायचा. राज्य कांदळवन वृक्ष जर आपलं म्हटलं ते आहे बघा पांढरा चिपी. पांढरा चिपी जो आहे तो आपला राज्य कांदळवन वृक्ष राहणार आहे. पांढरा चिपी नावाचं वृक्ष जे आहे ते राज्य कांदळवन वृक्ष लक्षात ठेवा. पुढे बघा राज्य मासा, मागच्या वर्षी लक्षात ठेवायचं आपल्याला राज्य मासा दर्जा देण्यात आलेला आहे जो आहे सिल्वर पॉपलेट.
सिल्वर पॉपलेट जो आहे तो महाराष्ट्र राज्याचा राज्यमासा घोषित करण्यात आलेला आहे, सिल्वर पॉपलेट. आणि लास्ट मध्ये बघा राज्यगीत तुम्हाला विचारलं जाते, तर राज्यगीत आहे आपलं बघा जय जय महाराष्ट्र माझा. लक्षात घ्या, जय जय महाराष्ट्र माझा आपलं राज्यगीत राहणार आहे. हे आपल्याला बघा राजा बडे यांनी लिहिलेलं गीत आहे आणि शाहीर साबळे यांनी आपल्या स्वतःच्या आवाजामध्ये या गीताला गायलेलं आहे. तर राजा बडे यांनी लिहिलेलं गीत आहे जय जय महाराष्ट्र माझा, जे आपल्या राज्याचं राज्यगीत राहणार आहे. तर बघा इकडे एक मिनिट. सर्वात पहिलं होता राज्य पक्षी जो होता आपला हरियाल. राज्य प्राणी म्हटलं तो आपला शेकरू नावाची खार जे आहे ते राज्य प्राणी राहणार आहे. नंबर 3 आहे राज्य फळ, लक्षात घ्या तो आहे आंबा. राज्य शस्त्र विचारलं तुम्हाला तर दांडपट्टा जे आपलं राज्य शस्त्र राहणार आहे. राज्य फुलपाखरू आहे ब्ल्यू मॉर्मॉन, आपलं राज्य फुलपाखरू राहणार आहे. राज्य कांदळवन वृक्ष बघा पांढरा चिपी, पांढरा चिपी आपला राज्य कांदळवन वृक्ष आहे. राज्य मासा विचारलं तुम्हाला तर सिल्वर पॉपलेट हा आपला राज्य मासा राहणार आहे. आणि राज्य गीत जर म्हटलं लक्षात घ्या तर जय जय महाराष्ट्र माझा, ज्या गीताला लिहिलेला आहे राजा बडे यांनी आणि शाहीर साबळे यांनी बघा त्या गीताला गायलेला आहे. लक्षात ठेवा राज्यगीत आपलं राहणार आहे जय जय महाराष्ट्र माझा. आणि तुम्हाला प्रश्न होता इथे बघा का महाराष्ट्र राज्याचे राज्य फुल कोणते, ते आहे ताम्हण किंवा जारूड किंवा मोठ्या बुंडारा या नावाने सुद्धा ओळखलं जाते. हेच आपलं राज्य फुल राहणार आहे. हा मुंबई पोलीसला 2024 ला प्रश्न आलेला आहे. यापैकी एक ना एक प्रश्न कंप्लीट तुम्हाला विचारणार. आता यावेळेस सुद्धा पोलीस भरती होणार आहे. तुम्ही यापैकी एक किंवा दोन प्रश्न जरी तुम्हाला नक्कीच यापैकी कुठे ना कुठे आपल्याला दिसणार, लक्षात ठेवायचं आहे. पुढे बघा नेक्स्ट प्रश्नाकडे जाऊ. तिथे बघा तुम्हाला हा सुद्धा मुंबई पोलीस 2024 ला प्रश्न विचारण्यात आलेला आहे. इथे बघा तो विचारलेला आहे का मराठी भाषा गौरव दिन कधी असतो. आता इथे कन्फ्युज करते आपल्याला 2 दिवस राहते, एक तर राहते मराठी भाषा गौरव दिवस आणि मराठी राजभाषा दिवस. तर यापैकी बघा 2 दिवस तुम्हाला कन्फ्युज करू शकतात. त्यामुळे बघा पहिल्यांदा मराठी भाषा गौरव दिवस जर म्हटलं तुम्हाला याचं उत्तर येते 27 फेब्रुवारी जो आहे तो राहणार आपला बघा मराठी भाषा गौरव दिवस 27 फेब्रुवारी. कुसुमाग्रज जे राहणार आहे लक्षात ठेवा, कुसुमाग्रज ज्यांना आपण म्हणतो ते व्यक्ती म्हणजे बघा वि वा शिरवाडकर, विष्णू वामन शिरवाडकर जे राहणार आहे यांना आपण कुसुमाग्रज म्हणतो. यांची जयंती राहते 27 फेब्रुवारीला आणि हाच दिवस बघा आपण मराठी भाषा गौरव दिन म्हणून दरवर्षी साजरा करतो. पुढे बघा 1 मे जो राहणार आहे तो 1 मे राहते बघा मराठी राज्य भाषा दिवस. पहिल्या नंबर लक्षात ठेवायचा मराठी राज्यभाषा दिवस. याच दुसऱ्या बघा कामगार दिवस, हा दिवस बघा आपण लक्षात ठेवायचा आहे कामगार दिवस म्हणून सुद्धा आपण साजरा करतो. 1 मे मराठी राज्यभाषा दिवस किंवा बघा कामगार दिवस म्हणून सुद्धा साजरा करतात. 17 सप्टेंबर जो राहते लक्षात ठेवायचा बघा मराठवाडा मुक्ती दिवस. लक्षात घ्या 17 सप्टेंबर जर म्हटलं मराठवाडा मुक्ती दिवस म्हणून साजरा करते. तारीख जर म्हटलेला 17 सप्टेंबर 1948 ला मराठवाडा हैदराबाद प्रांतापासून आपण स्वतंत्र केला होता. यासाठी बघा स्वतंत्र लढा सुद्धा एक लढण्यात आला होता. ऑपरेशन पोलो नावाची एक मोहीम राबवण्यात आली होती जितेंद्र सिंग या अधिकाऱ्याच्या नेतृत्वात आणि ऑपरेशन पोलो राबून बघा मराठवाडा मुक्त करण्यात आला होता 17 सप्टेंबर 1948. म्हणून बघा दरवर्षी 17 सप्टेंबर हा दिवस मराठवाडा मुक्ती दिवस म्हणून साजरा करतात. आणि 4 जानेवारी हा दरवर्षी बघा ब्रेल लिपी दिवस म्हणून आपण बघा दरवर्षी हा दिवस साजरा करतो, ब्रेल लिपी दिवस. हे 4 दिवस तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. म्हणजे ते कन्फ्युजन होते बघा. मराठी भाषा गौरव दिन विचारलं तर 27 फेब्रुवारी आणि मराठी राजभाषा दिन जर तुम्हाला विचारला का मराठी राजभाषा दिन आपण दरवर्षी कधी साजरा करतो तर लक्षात घ्यायचं तुम्हाला हा 1 मे ला आपण साजरा करतो, ज्या दिवशी कामगार दिवस राहते आणि याच दिवशी आपण साजरा करतो 1 मे मराठी राज्यभाषा दिवस म्हणून जो आहे हा दिवस आपण साजरा करणार आहे. तर दिवसावर बघा एक ना एक प्रश्न तरी नेहमी तुम्हाला विचारला जाते, म्हणून तुम्ही लक्षात घ्यायचं आहे त्या दिवसावर जर एक ना एक प्रश्न जर तुम्हाला विचारला जाणार आहे तर त्यामुळे बघा प्रत्येक महिन्याचे दिवस आपल्याला चांगले करून ठेवणं जरुरी आहे. त्या प्रत्येक महिन्याच्या दिवसावर बघा एक ना एक प्रश्न तरी विचारतील आणि प्रत्येक महिन्यातले 10, 15, 20 दिवस पाठ करत बसायचं नाही. सिलेक्टेड 7 ते 8 दिवस IMP असतात प्रत्येक महिन्यात. तेवढे जरी केलं तर तुमचे जे आहे ते दिवसावरचे प्रश्न कधी चुकणार नाही. पुढे नेक्स्ट प्रश्न बघा अहिल्यानगर पोलीस भरती 2024 ला प्रश्न पडलेला आहे. यातमध्ये बघा विचारलाय तुम्हाला का महाराष्ट्र राज्याची स्थापना कधी झाली. अतिशय सिंपल प्रश्नापैकी एक लक्षात घ्या. सगळ्यांना याचं उत्तर माहिती आहे बघा 1 मे 1960 आपलं राज्य बघा महाराष्ट्र आणि याच दिवशी बघा एक पुन्हा राज्य निर्माण झालं आहे ते आहे गुजरात.
मुंबई हे द्विभाषिक राज्य होतं, ते द्विभाषिक राज्य तोडण्यात आलं. 1 मे 1960 ला 2 राज्य निर्माण झाले आहे, महाराष्ट्र आणि गुजरात. याचं उत्तर आहे तुम्हाला 3 नंबरचं ऑप्शन आहे, 1 मे 1960. पुढे इथे बघा 1 नोव्हेंबर 1956 ला आपल्या इथे बघा 14 घटक राज्य व 6 केंद्रशासित प्रदेश जे आहे निर्माण करण्यात आलेले होते. आणि यामध्ये बघा 1 नोव्हेंबर 1956 ला मुंबई या द्विभाषिक राज्याची, लक्षात घ्यायचं आहे, मुंबई या द्विभाषिक राज्याची जी आहे आपल्या इथे स्थापना करण्यात आलेली आहे. तारीख जर म्हटलं बघा इथे 1 नोव्हेंबर 1956 ला मुंबई या द्विभाषिक राज्याची स्थापना करण्यात आलेली आहे. महाराष्ट्र म्हटलं तर 1 मे 1960 आणि 15 ऑगस्ट 1947 ला सगळ्यांना माहित आहे की भारत जो आहे तो स्वतंत्र झालेला आहे. इंग्रजांच्या गुलामगिरीतून भारत जो आहे तो मुक्त झाला आणि 15 ऑगस्ट 1947 ला भारत जो आपला स्वतंत्र झाला. आपल्याला प्रश्न विचारला होता का 1 मे 1960 ला जे आहे आपलं राज्य महाराष्ट्र त्यासोबत गुजरात या 2 राज्याची स्थापना या तारखेला झालेली आहे. तर अतिशय सिंपल प्रश्नापैकी एक प्रश्न हा प्रश्न होता, खूप काही या प्रश्नामध्ये राहिलेलं नाहीये. नेक्स्ट बघा, महाराष्ट्रातील हे शहर ऑरेंज सिटी म्हणून प्रसिद्ध आहे. जळगाव पोलीसला प्रश्न आलेला आहे का महाराष्ट्रातलं कोणतं शहर ऑरेंज सिटी म्हणून प्रसिद्ध आहे. तर सिंपल होता हा प्रश्न. याचे उत्तर सगळ्यांना माहित आहे की नागपूर जे आहे, लक्षात घ्या, ते नागपूर आपले राहणार आहे ऑरेंज सिटी. यालाच म्हणते बघा आपली महाराष्ट्राची उपराजधानी किंवा हिवाळी राजधानी जर तुम्हाला विचारलं तर ते नागपूर राहणार आहे, ज्याला ऑरेंज सिटी किंवा संत्रा नगरी म्हणून प्रसिद्ध राहणार आहे, ते आहे नागपूर. पुढे बघा जळगाव केळींचे शहर जर प्रसिद्ध आहे ते राहणार आहे जळगाव. लक्षात ठेवा, केळीचे शहर म्हटलं तुम्हाला जळगाव. नागपूर आहे उपराजधानी किंवा हिवाळी राजधानी, लक्षात ठेवायचं आहे. पुढे बघा काही जिल्हे, त्यात बघा पहिला आहे चंद्रपूर. हा बघा खनिजांचा जिल्हा म्हणून प्रसिद्ध आहे, लक्षात घ्यायचं आहे. चंद्रपूर जर म्हटलं याला खनिजांचा जिल्हा. पुढे बघा यवतमाळ. यवतमाळ आहे बघा पांढरे सोने पिकवणारा जिल्हा. विचार तुम्हाला यवतमाळ म्हणजे काय ते लक्षात घ्यायचं आहे. पांढरे सोने पिकवणारा जिल्हा जर म्हटला तो राहणार आहे यवतमाळ. पुढे आहे धुळे. धुळेला बघा म्हणतात दुधा तुपांचा जिल्हा. दुधा तुपांचा जिल्हा म्हणून जो आहे हा जिल्हा फेमस आहे, लक्षात घ्या. धुळे जो राहणार आहे तो आहे दुधा तुपांचा जिल्हा. पुढे लक्षात घ्यायचं आहे धुळे नंतर बघा नाशिक. नाशिक आहे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे द्राक्षांचा जिल्हा. लक्षात ठेवा द्राक्षांचा जिल्हा म्हटलं त्याला नाशिक. पुढे आहे रायगड. तुम्हाला रायगडला सुद्धा प्रश्न विचारते. तांदळाचे कोठार म्हणून जो आहे हा जिल्हा प्रसिद्ध आहे, लक्षात ठेवा. रायगडला म्हणते तांदळाचे कोठार. पुढे बघा सोलापूर. सोलापूर आहे बघा गोदावरी आणि भीमा नदीच्या खोऱ्यातला प्रदेश सोलापूर, लक्षात ठेवायचा आहे. हा बघा ज्वारीचे कोठार म्हणून जो आहे हा ओळखला जाते. ज्वारीचे कोठार जर म्हटलं तुम्हाला तर सोलापूर. रायगडला तांदळाचे कोठार. नाशिक आहे द्राक्षाचा जिल्हा. धुळे लक्षात घ्या दुधा तुपांचा जिल्हा. यवतमाळ आहे पांढरे सोने पिकवणारा जिल्हा. चंद्रपूर म्हटलं तर खनिजांचा जिल्हा. पुढे बघा गोंदिया भंडारा हे दोन्ही जिल्हे लक्षात ठेवायचे बघा. तलावांचे जिल्हे म्हणून ओळखले जातात. तलावांचा जिल्हा गोंदिया आणि भंडारा, लक्षात ठेवायचा आहे. तलावांचा जिल्हा जर म्हटलं तुम्हाला तर गोंदिया आणि भंडारा जो आहे तलावांचा जिल्हा. पुढे बघा एक आहे अहिल्यानगर. अहिल्यानगरचा विचार केला असता याला म्हणते बघा साखर कारखान्यांचा जिल्हा, लक्षात घ्यायचा आहे. अहिल्यानगरला आपण काय म्हणतो म्हटलं तर साखर कारखान्याचा जिल्हा. हे काही फेमस जिल्ह्यांचे टोपण नाव तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे. जळगाव म्हटलं तर केळींचा जिल्हा किंवा केळींचे शहर. नागपूर म्हटलं उपराजधानी किंवा हिवाळी राजधानी, त्यालाच बघा ऑरेंज सिटी म्हणून आपण सुद्धा ओळखतो. काही जिल्ह्यामध्ये चंद्रपूर आहे खनिजांचा जिल्हा. यवतमाळ आहे पांढरे सोने पिकवणारा जिल्हा. धुळे म्हटलं तर दुधा तुपांचा जिल्हा. नाशिक आहे द्राक्षांचा जिल्हा. रायगड आहे तांदळाचे कोठार. सोलापूर म्हटलं तर ज्वारीचे कोठार. गोंदिया भंडारा तलावांचा जिल्हा. आणि लास्ट मध्ये बघा अहिल्यानगर हा साखर कारखान्याचा जिल्हा म्हणून तुम्हाला प्रसिद्ध आहे. अहिल्यानगर या जिल्ह्यामध्ये बघा सर्वाधिक विहिरीचं प्रमाण असणारा जिल्हा म्हटलं तरी अहिल्यानगर. साखर कारखाने म्हटलं तरी अहिल्यानगर जो आहे हा जिल्हा फेमस राहणार आहे. जिल्ह्याच्या टोपण नावावर किंवा जिल्हा विशेषवर तुम्हाला हे प्रश्न पडताना दिसते, तेच कव्हर करून ठेवायचे आहे. पुढे बघा भारतातील पहिली महानगरपालिका कोणत्या शहरात स्थापन झाली होती? जालना पोलीस 2024 ला प्रश्न तुम्हाला विचारण्यात आलेला होता.
का भारताची पहिली महानगरपालिका कोणत्या शहरात स्थापन करण्यात आलेली आहे? ज्याचं उत्तर लक्षात घ्या तुम्हाला राहणार आहे. उत्तर बघा मद्रास किंवा चेन्नई जे आहे इथे बघा भारताची पहिली महानगरपालिका स्थापन करण्यात आलेली आहे. तर याचं उत्तर येते ऑप्शन नंबर 3 मद्रास किंवा चेन्नई. आता बघा पहिला ऑप्शन आहे ते मुंबई. मुंबई लक्षात घ्या महाराष्ट्राची पहिली महानगरपालिका. लक्षात ठेवा मुंबई जर म्हटलं तुम्हाला काय आहे ते मुंबई आहे. महाराष्ट्राची पहिली महानगरपालिका मुंबई राहणार आहे. जे स्थापन झाली होती लक्षात घ्या 1888 ला ही महानगरपालिका महाराष्ट्रात पहिल्यांदा स्थापन करण्यात आली आहे. मुंबई महानगरपालिका महाराष्ट्राची पहिली महानगरपालिका आणि स्थापना झाली होती 1888. देशातली म्हटलं तर मद्रास, महाराष्ट्रामध्ये मुंबई. सध्या बघा महाराष्ट्रात जर विचार करतो म्हटलं तर लक्षात घ्या एकूण 29 महानगरपालिका सध्याच्या कंडिशन मध्ये महाराष्ट्रामध्ये आहे आणि 29वी जर तुम्हाला विचारलं ती आहे जालना. नुकतीच घोषित झाली आहे 2024 ला. जालना जे आहे महाराष्ट्रातली 29वी महानगरपालिका राहणार आहे. 29 महानगरपालिका सध्या महाराष्ट्र राज्यात आहे आणि देशामध्ये सर्वाधिक. महाराष्ट्र एवढ्या महानगरपालिका देशामध्ये कोणत्याच राज्यामध्ये नाहीये. सर्वाधिक पहिल्या नंबरचं राज्य जर म्हटलं तुम्हाला महाराष्ट्र. 29 महानगरपालिका महाराष्ट्र राज्यामध्ये राहणार आहे. पुढे बघा जर आपल्याला महानगरपालिका स्थापन करायची आहे तर कमीत कमी बघा किमान 3 लाख लोकसंख्या असावी. बघा इथे लोकसंख्या जर म्हटलं तुम्हाला तर आकडा यायचा आहे किमान 3 लाख लोकसंख्या असायला पाहिजे. पुढे बघा महानगरपालिकेचा जो प्रमुख राहते त्याचं नाव आहे महापौर. महापौर जो आहे महानगरपालिकेचा प्रमुख राहते आणि याचा कार्यकाळ लक्षात ठेवा तुम्हाला. कार्यकाळ जर म्हटलं तर 2.5 वर्ष जो आहे महापौरचा कार्यकाळ राहणार आहे. 2.5 वर्षांचा कार्यकाळ राहते महानगरपालिकेचा प्रमुख म्हटलं तर महापौर. यासाठी बघा 2 कायदे पूर्ण आपल्या देशामध्ये या महानगरपालिकेला रनिंग करण्यासाठी चालते. 2 कायदे राहणार आहे. बघा पहिला सर्वात पहिला आलेला बघा बृहमुंबई महानगरपालिका कायदा. लक्षात घ्यायचा आहे पहिला जो कायदा आला बृहमुंबई महानगरपालिका कायदा जो आलेला आहे लक्षात घ्या 1888 ला. आणि दुसरा बघा इतर महानगरपालिका कायदा. लक्षात घ्यायचा आहे इतर महानगरपालिका कायदा आला 1949. यानुसार बृहमुंबई वगळता महाराष्ट्रातल्या सर्व महानगरपालिकेचा राज्यकारभार जो आहे या कायद्याने चालते. जो कायदा आला होता 1949 ला आणि बृहमुंबई जर म्हटलं तुम्हाला 1888 ला कायदा आलेला आहे. महापौर जो आहे तो महानगरपालिकेचा प्रमुख राहते. कार्यकाळ 2.5 वर्ष. पुढे बघा किमान लोकसंख्या जी आहे ती 3 लाख असायला पाहिजे. महाराष्ट्रामध्ये 29 महानगरपालिका सध्याच्या कंडिशन मध्ये आहे आणि 29वी जर म्हटलं तुम्हाला जालना जी आपली 29वी महानगरपालिका आहे. भारताची पहिली विचारलं तर मद्रास आणि महाराष्ट्राची पहिली जर तुम्हाला विचारलं लक्षात घ्या मुंबई महानगरपालिका जी आहे महाराष्ट्रातली पहिली महानगरपालिका आहे. तर या प्रकारचा प्रश्न तुम्हाला विचारण्यात आलेला होता. जालना पोलीस 2024 ला लक्षात घ्या हा प्रश्न आपल्याला विचारण्यात आलेला आहे आणि त्याचं उत्तर होतं मद्रास किंवा चेन्नई. पुढे बघा नेक्स्ट प्रश्न जो आहे तुम्हाला बघा जालना पोलीस 2024 ला विचारण्यात आलेला आहे. प्रश्न बघा महाराष्ट्रातील सर्वात पूर्वेकडील जिल्हा कोणता? इथे महत्वाचं बघा पूर्वेकडील जिल्हा विचारलेला आहे आणि आपल्या इथे बघा पूर्वेकडे 2च जिल्हे राहणार आहे. एक तर गडचिरोली नाही तर गोंदिया. ऑप्शनला काय आहे बघू लक्ष द्या इकडे. बघा सर्वात पहिले नागपूर तर नागपूर तर येणार नाही. गडचिरोली इथे आहे. अमरावती येणार नाही. एक आहे अकोला. अकोला सुद्धा येणार नाही. लक्षात ठेवायचं आहे गडचिरोली याचं उत्तर राहणार आहे आपल्या पूर्वेकडे म्हणजे महाराष्ट्राच्या पूर्वेकडे कोणता जिल्हा आहे तर गडचिरोली जिल्हा जो आहे आपल्या पूर्वेकडे राहणार आहे. 2 जिल्हे आहेत बघा. वरच्या बाजूला गेलो आपण तर गोंदिया आणि खाली जर विचार केला तर गडचिरोली. आणि गोंदिया आणि गडचिरोली बघा हे दोन्ही छत्तीसगड जो आहे या छत्तीसगड राज्यासोबत आपली सीमा शेअर करते गोंदिया आणि गडचिरोली. पुढे बघा गोंदिया छत्तीसगडला एकाच राज्याला लागत नाही. पुन्हा बघा वरच्या बाजूने काय राज्य आहे एमपी. तर एमपी आणि छत्तीसगड या दोघांना लक्षात घ्यायचं आहे. गोंदिया जिल्हा लागून आहे एमपी आणि छत्तीसगड. आणि गडचिरोलीला बघा छत्तीसगड आणि खाली एक राज्य आहे तेलंगणा. या 2 राज्याला लक्षात ठेवायचं आहे गडचिरोली जिल्ह्याची सीमा लागते. गडचिरोली जर म्हटलं तर तेलंगणा आणि छत्तीसगड. आणि गोंदिया जर तुम्हाला विचारलं लक्षात घ्या तर मध्य प्रदेश आणि छत्तीसगड या 2 राज्यांना गोंदिया आपली सीमा शेअर करतो. आणि पूर्वेकडील विचारलाय म्हणून बघा एक तर गोंदिया आणि गडचिरोली असायला पाहिजे पण ऑप्शनला गोंदिया नसल्याच्या कारणाने याचं उत्तर तुम्हाला गडचिरोली द्यावं लागणार आहे. लक्षात घ्या
गडचिरोली जे आहे आपल्या पूर्वेकडील जिल्हा राहणार आहे महाराष्ट्रातला. जालना पोलीसला तुम्हाला प्रश्न आलेला आहे बघा. सिंपल प्रश्न येते, आपण बेसिक जर चांगलं क्लिअर राहिलं तर तुम्हालाही प्रश्न सॉल्व्ह होतात, अन्यथा प्रश्न सॉल्व्ह होत नाही. बघा हा प्रश्न रिपीट झालेला आहे. सर्वात जास्त तालुके, बघा पहिल्या वेळेस जिल्ह्याला प्रश्न आला होता, आता तालुक्यावर प्रश्न विचारण्यात आलेला आहे. तर सर्वात जास्त तालुके कोणत्या विभागात आहे? वर्धा पोलीस 2024 ला प्रश्न आलेला आहे. तर सर्वात जास्त तालुके कोणत्या विभागात आहे? याचं उत्तर येणार तुम्हाला बघा छत्रपती संभाजीनगर. इथे लक्षात घ्यायचं आपल्याला तालुके राहणार आहे सर्वाधिक, आणि ते सर्वाधिक किती तर बघा 76 तालुके आपल्याला कोकण किंवा छत्रपती संभाजीनगर या विभागामध्ये 76 आहे. सर्वात कमी जर तुम्हाला विचारलं तर लक्षात घ्या कोकण या विभागात सर्वात कमी तालुके राहणार आहेत, ते म्हणजे 50. आता जर तुम्हाला सर्वाधिक विचारलाय सर्वात कमी म्हटलं तर कोकण, सर्वाधिक आहे छत्रपती संभाजीनगर. इतर सुद्धा बघून घ्या. सर्वात पहिले बघा तुम्हाला पहिल्यांदा छत्रपती संभाजीनगरला आहे 76, पुढे बघा तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे कोकण मध्ये आहे 50. नागपूरला गेलो आपण तर लक्षात घ्या नागपूरमध्ये तुम्हाला लक्षात ठेवा एकूण आपल्याला 64 जे आहे ते राहणार आहे, लक्षात ठेवायचं आहे. त्याच्यानंतर बघा पुणेमध्ये 58, नाशिक इथे नाशिक नाही अमरावतीला आहे 56, नाशिकला लक्षात घ्या ते आहे 54, आणि कोकण मध्ये जे आहे ते आहे 50. बघा इथे सर्वाधिक छत्रपती संभाजीनगरला आहे तुम्हाला 76, नागपूरला 64, पुणेला 58, अमरावती 56, नाशिक आहे 54 आणि कोकण आहे 50. एक गोष्ट ऑब्झर्व करा प्रत्येक ठिकाणी तुम्हाला सम अंक राहणार आहे. सम अंकवाले अंक शेवटी लक्षात ठेवायचे तुम्हाला राहणार आहे. जर कुठेही विषम अंक आल्यास तो पहिला ऑप्शन कट करायचा आहे, कारण तो ऑप्शन कट केला तर इझिली तुम्हाला उत्तरापर्यंत पोहोचता येते. लक्षात घ्या छत्रपती संभाजीनगरला 76, नागपूरला आहे 64, पुणे आहे 58, अमरावती आहे 56, नाशिकला 54 आणि कोकण मध्ये 50. सर्वाधिक विचारलं तर छत्रपती संभाजीनगर 76 तालुके, आणि सर्वात कमी विचारलं तर कोकण मध्ये लक्षात ठेवा तुम्हाला 50 तालुके कोकण मध्ये राहणार आहे. जिल्हे जर म्हटलं तर बघा छत्रपती संभाजीनगरला तुम्हाला 8 जिल्हे राहणार आहे आणि कोकणामध्ये 7. नागपूरला जर म्हटलं तुम्हाला 6, बाकी 3 ठिकाण आहे 5 5 5. ते बघा पुणे, अमरावती आणि नाशिक या तिन्ही विभागात आपल्याला 5 5 5 जिल्हे राहणार आहे. आणि प्रश्न होता सर्वाधिक तालुकेवाला, त्याचं उत्तर तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे छत्रपती संभाजीनगर. नेक्स्ट बघा 10व्या नंबरचा प्रश्न आजच्या याच्यातला आपल्याला बघायचा आहे तो बघा महाराष्ट्रातील सर्वाधिक साखर कारखाने असणारा जिल्हा. छत्रपती संभाजीनगर पोलीस भरतीला 2024 ला प्रश्न विचारण्यात आलेला होता. तर महाराष्ट्रातील साखर कारखाने असणारा जिल्हा बघा जिल्हा विशेषवर हा प्रश्न आहे किंवा जिल्ह्याचे टोपण नाव यावर हा प्रश्न विचारण्यात आलेला आहे. मागच्या काही 2-3 स्लाइडच्या मागे या प्रश्नाला आपण एक्सप्लेन केलेलं होतं. तरी लक्षात घ्या इथे सर्वाधिक साखर कारखाने असणारा जिल्हा जो आहे अहिल्यानगर. याचं नाव होतं बघा जुनवाला आहे अहमदनगर, जे बदलून आता याचं नाव अहिल्यानगर झालेलं आहे. आणि अहिल्यानगर लक्षात ठेवा सर्वाधिक साखर कारखाने असणारा जिल्हा म्हणजे आहे अहिल्यानगर. याचंच पुन्हा टोपण नाव लक्षात ठेवायचं आहे तो आहे रे विहिरींचा जिल्हा. सर्वाधिक विहिरींची संख्या असणारा जिल्हा जरी म्हटलं तो आहे अहिल्यानगर. सोलापूर इथे आले लक्षात ठेवा सोलापूरला म्हणतो आपण ज्वारीचे कोठार, लक्षात घ्यायचं आहे ज्वारीचे कोठार म्हणून प्रसिद्ध राहणार आहे सोलापूर. कोल्हापूर बघा चामड्याच्या वस्तू, जेवढा आपण लक्षात ठेवा चामड्याच्या वस्तूसाठी जे आहे जे शहर प्रसिद्ध आहे ते म्हणजे आहे कोल्हापूर. महाराष्ट्राची ऐतिहासिक राजधानी, लक्षात घ्या कोल्हापूरच आपल्याला महाराष्ट्र राज्याची ऐतिहासिक राजधानी म्हणून सुद्धा ओळखली जाते. चामड्याच्या वस्तूसाठी फेमस शहर म्हणजे आहे कोल्हापूर. आणि पुणे लक्षात ठेवा सांस्कृतिक राजधानी, महाराष्ट्र राज्याची सांस्कृतिक राजधानी म्हणजे लक्षात घ्यायचं आहे पुणे, जी आपली सांस्कृतिक राजधानी राहणार आहे. याला शिक्षणाचे माहेरघर म्हणून सुद्धा ओळखलं जाते. तर पुणे आपली सांस्कृतिक राजधानी आहे. ऐतिहासिक राजधानी तुम्हाला कोल्हापूर. अहिल्यानगर लक्षात ठेवायचं आहे साखर कारखाने किंवा विहिरींची संख्या सर्वाधिक असणारा जिल्हा आहे अहिल्यानगर. आणि सोलापूर या जिल्ह्याला आपण लक्षात ठेवा ज्वारीचे कोठार म्हणून आपण प्रसिद्ध राहणार आहे तो आहे सोलापूर. एक जिल्हा लक्षात ठेवा रायगड. रायगडला आपण तांदळाचे कोठार या नावाने सुद्धा ओळखला जाते, तो जिल्हा म्हणजे आहे रायगड, लक्षात घ्या. तर या प्रकारचा प्रश्न तुम्हाला बघा छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यासाठी विचारण्यात आलेला आहे. तसे प्रश्न तुम्हाला जिल्ह्याच्या टोपण नावावर सुद्धा विचारले जाते. नेक्स्ट
नेक्स्ट प्रश्न तुम्हाला आलेला बघा, महाराष्ट्रातील किती जिल्ह्याची सीमा कर्नाटक राज्यासोबत जोडलेली आहे? लक्षात घ्या, आयएमपी प्रश्नपंक्ती तुम्हाला कोणत्या जिल्ह्याला किती आपले सीमे लागलेले आहे किंवा किती राज्याला कोणते कोणते जिल्हे लागून आहेत ते विचारतात. बघा पहिल्यांदा, महाराष्ट्रातील किती जिल्ह्याची सीमा कर्नाटक राज्यासोबत जोडलेली आहे? सर्वात पहिले समजून घ्या आपल्याला, तर महाराष्ट्र राज्याला 6 घटक राज्य व 1 केंद्रशासित प्रदेश यांची सीमा लागून आहे. 6 घटक राज्य आणि 1 केंद्रशासित प्रदेश कोणतेच बघून घ्या. सर्वात पहिले आहे, पहिल्या नंबरला जर म्हटलं आपण 6 घटक राज्यामध्ये बघायचं आहे, पहिलं राज्य जे आहे आपलं आहे वायव्य. वायव्यला आपलं राज्य राहणार आहे गुजरात. वायव्यला लक्षात द्या गुजरात. उत्तरेला जो आहे ते राज्य लागलं आपलं आहे ते आहे एमपी. पूर्वेला जर आपण गेलो तर इथे लागून आहे, लक्षात ठेवा, छत्तीसगड. आग्नेयेला जर तुम्ही जाल तर महाराष्ट्र राज्याच्या आग्नेयेला लक्षात घ्या तेलंगणा नावाचं राज्य आपल्याला जे आहे महाराष्ट्र राज्याच्या आग्नेयेला लागून आहे, ते राज्य म्हणजे आहे तेलंगणा. आणि दक्षिणेत जर आपण गेलो तर लक्षात ठेवा 2 राज्य राहणार आहे, एक आहे कर्नाटक आणि दुसऱ्या नंबरला गोवा. 2 राज्य आपल्या इथे लागून आहे, कर्नाटक आणि गोवा. बघा पहिल्यांदा, गुजरातला जिल्हे लागतात आपल्याला 4, एमपीला आहे 8, छत्तीसगडला 2, तेलंगणाला 4, कर्नाटकला 7 आणि गोव्याला एका जिल्ह्याची सीमा आपल्या राज्याची लागून आहे. लक्षात इकडे पहिल्यांदा, गुजरात 4, एमपी 8, छत्तीसगड 2, तेलंगणा 4, कर्नाटकला 7 आणि गोव्याला एका जिल्ह्याची सीमा लागून आहे. नंबर 2, इथे लक्ष द्या का महाराष्ट्राची सर्वाधिक सीमा कोणत्या राज्याला लागून आहे? ते राज्य आहे एमपी. महत्वाचं आहे, एमपीला 8 जिल्ह्याची सीमा आपल्या राज्यात लागते. सर्वाधिक सीमा जर विचारलं तर एमपीला लागणार आहे. आणि सर्वात कमी जर विचारलं तर लक्षात घ्या गोव्याला एकाच जिल्ह्याची सीमा लागते, ते म्हणजे सिंधुदुर्ग. तर म्हणून बघा, सर्वात कमी जर म्हटलं तुम्हाला तर गोवा 1 जिल्हा आणि सर्वात जास्त विचारलं तुम्हाला छत्तीसगड एमपी मध्ये बघा 8 जिल्ह्याची सीमा आपल्या इथे लागून आहे. आणि हा प्रश्न तुम्हाला का महाराष्ट्रातील किती जिल्ह्याची सीमा कर्नाटक राज्यासोबत जोडलेली आहे, याचं उत्तर येणार बघा 7 जिल्ह्याची सीमा कर्नाटक राज्यासोबत आपल्याला जोडलेली आहे. सोलापूर शहर पोलीसला प्रश्न विचारलेला होता. एमपीएससीने सुद्धा 1-2 प्रश्न या टाईपच्या विचार विचारलेले आहे. हे तुम्हाला माहित असायला पाहिजे का कोणत्या जिल्ह्याला कोणते किती जिल्हे लागून आहे किंवा कोणत्या जिल्ह्याला कोणतं राज्य लागून आहे, याला प्रश्न पडतात. तर ते तुम्हाला या माध्यमातून लक्षात ठेवता येते. याच्यावर बऱ्यापैकी प्रश्न पडताना दिसतात. त्यामुळे बघा, असे जे टॉपिक आहे कधी चुकले नाही पाहिजे. नेक्स्ट, नंदुरबार पोलीस 2024 ला प्रश्न आलेला आहे बघा, नंदुरबार जिल्ह्याची सीमा खालीलपैकी कोणत्या राज्यांना लागून आहे? आताच मी तुम्हाला बघा मागच्या लेक्चर किंवा मागच्या प्रश्नाचे आपण याला डिटेलमध्ये एक्सप्लेनेशन केलं होतं की महाराष्ट्र राज्याला 6 घटक राज्य आणि 1 केंद्रशासित प्रदेशाची सीमा ज्या आपल्याला लागून राहणार आहे. आता इथे बघा, त्या 6 मध्ये जर तुम्ही गेले तर बघा राजस्थान तर होतं नाही, गुजरात, एमपी, छत्तीसगड, तेलंगणा, कर्नाटक आणि गोवा. इथे बघा राजस्थान आहे त्यामुळे ऑप्शन कटलेला आहे. इथे राजस्थान आला त्यामुळे ऑप्शन कटलेला आहे. इथे बघा मध्य प्रदेश, गुजरात आणि छत्तीसगड आहे. मध्य प्रदेश, गुजरात, छत्तीसगड जे आहे या छत्तीसगडला 2च जिल्ह्याची सीमा लागते. एक तर बघा गोंदिया, दुसरा गडचिरोली, पूर्वेच्या बाजूने गोंदिया आणि गडचिरोली. त्यामुळे बघा कन्फर्म छत्तीसगड येणार नाही, त्यामुळे हे सुद्धा ऑप्शन कटलेला आहे. याचे उत्तर येते 2. मध्य प्रदेश आणि गुजरात या राज्याची सीमा नंदुरबारला लागणार आहे. हे समजून घ्या. 2 राज्य बघा, एक तर पहिल्यांदा मध्य प्रदेश आणि त्याच्या बाजूलाच बघा दुसरं राज्य जर म्हटलं तर गुजरात. या 2 राज्यांना बघा 2 जिल्ह्याच्या आहेत जे आपली स्वतःची सीमा शेअर करतात. एक तर बघा पहिल्या नंबरला नंदुरबार आणि सेकंड मध्ये बघा धुळे. नंदुरबार आणि धुळे 2 जिल्हे ज्या लक्षात ठेवा 2 राज्यांना आपली सीमा शेअर करते. एक तर बघा एमपी आणि दुसरा आहे गुजरात. नंदुरबार आणि धुळे 2 राज्याला लागून आहे, एमपी आणि गुजरात. आणि तुम्हाला विचारलाय नंदुरबार हा कोणत्या राज्यांना लागून आहे, त्याचं उत्तर येते एमपी आणि गुजरात. मध्य प्रदेश आणि गुजरातला लागून आहे. एमपीला मी पहिले सांगितले तुम्हाला का 8 जिल्ह्याची सीमा एमपी या राज्याला लागून आहे आणि सर्वात कमी गोवा 1 जिल्ह्याची सीमा लक्षात घ्या गोव्याला लागणार आहे. गुजरातला 4 जिल्ह्याची सीमा आपल्या गुजरातला लागून राहणार आहे. हा प्रश्न तुम्हाला नंदुरबार जिल्ह्यावर, याचं उत्तर येते ऑप्शन नंबर 3, एमपी आणि गुजरातची सीमा त्याला लागून राहणार आहे. नेक्स्ट बघा, महाराष्ट्राचा राज्य प्राणी कोणता? मी थोड्या वेळ पहिलेच तुम्हाला बोललेलं आहे का राज्य प्रतीकवर आपल्याला एक ना एक प्रश्न पडतात. राज्य फुलपाखरू, राज्य प्राणी, राज्य पक्षी, राज्य फळ, राज्य गीत, राज्य मासा, काही ना काही एक तर विचारलं जाणार, कन्फर्म आहे.
यावर सुद्धा पेपर होणार आहेत. याला तुम्हाला कुठे ना कुठे प्रश्न येणार म्हणजे येणार, लक्षात घ्या. त्यामुळे बघा प्रश्न विचारलाय तर महाराष्ट्राचा राज्य प्राणी कोणता, लक्षात घ्यायचा आहे. राज्य प्राणी आपल्याला माहित आहे शेकरू किंवा खार म्हणतो आपण. बघा खार जो आहे शेकरू हा महाराष्ट्राचा राज्य प्राणी राहणार आहे. वाघ भारताचा राष्ट्रीय प्राणी, लक्षात ठेवा. कोणता वाघ म्हटलं त्याला, रॉयल बेंगॉल टायगर भारताचा राष्ट्रीय प्राणी राहणार आहे. त्याच्या अगोदर सिंह होता. 1972 पासून आपण वाघाला राष्ट्रीय प्राण्याचा दर्जा दिलेला आहे, तो आहे रॉयल बेंगॉल टायगर, लक्षात घ्या. काही प्रतीक मी आता सांगितले ते पुन्हा रिपीट करू. बघा सर्वात पहिल्याला तुम्हाला आहे राज्य पक्षी सांगितलाय, तो आहे तुमचा हरियाल. राज्य मासा सुद्धा सांगितला होता, तो होता सिल्वर पॉपलेट, लक्षात घ्या. सिल्वर पॉपलेट आपला राज्य मासा आलेला आहे. राज्य कांदळवन वृक्ष, कांदळवन वृक्ष लक्षात ठेवायचा आहे. राज्य कांदळवन वृक्ष आला आहे. पांढरा चिपी, पांढरा चिपी जो आपलं राज्य कांदळवन वृक्ष राहणार आहे, पांढरा चिपी. पुढे बघा राज्य फुलपाखरू, तुम्हाला विचारते राज्य फुलपाखरू कोणतं, मी सांगितलं तुम्हाला ब्ल्यू मॉर्मॉन हे महाराष्ट्र राज्याचं फुलपाखरू आहे. राज्य गीत जर सांगितलं तर जय जय महाराष्ट्र माझा आपल्या राज्याचं राज्यगीत राहणार आहे. ते काही प्रतीक तुम्हाला जे फेमस मध्ये आहे जे वारंवार विचारले जातात आणि हा प्रश्न 2 ते 3 वेळा रिपीट झालेला आहे. या वर्षी सुद्धा कन्फर्म रिपीट होणार का आपले राज्य प्रतीकवर एक ना एक प्रश्न तरी तुम्हाला विचारला जाऊ शकते. नेक्स्ट बघा 14 नंबरचा प्रश्न तुम्हाला नांदेड बॅट्समॅन 2024 ला विचारण्यात आलेला आहे. बघा प्रश्न काय सांगते, प्रश्न सांगितले तुम्हाला. बघा तर खालीलपैकी कोणता प्राणी महाराष्ट्रात आढळत नाही. इथे बघा काय म्हटलं यांनी, महाराष्ट्रात आढळत नाही, नाही विचारलाय, कोणता प्राणी आढळत नाही. ऑप्शन कडे चला. बघा वाघ आढळते, बिबट्या आढळते, काडवीट सुद्धा आपल्या राज्यामध्ये आहे, पण चौशिंगा नावाचा प्राणी आपल्या राज्यात आढळत नाही. याचं उत्तर येते बघा ऑप्शन नंबर 4, चौशिंगा नावाचा प्राणी महाराष्ट्र राज्यामध्ये आढळत नाही. हा नांदेड बॅट्समॅन 2024 चा प्रश्न होता का कोणता प्राणी महाराष्ट्र राज्यात आढळत नाही, लक्षात घ्या. त्याचं उत्तर तुम्हाला येणार आहे ते म्हणजे कोणतं, तर लक्षात घ्यायचं आहे की आपल्या चौशिंगा नावाचा प्राणी आपल्या राज्यात कुठेही आढळत नाही. पुढे बघा नवी मुंबई SRPF 2024 ला प्रश्न विचारण्यात आलेला होता, महाराष्ट्राची हिवाळी राजधानी कोणती. अतिशय सिंपल प्रश्न. हा प्रश्न तुम्हाला बघा अतिशय इझी या प्रकारामध्ये मोडला जातो आणि हिवाळी राजधानी सगळ्यांना माहित आहे. महाराष्ट्राची हिवाळी राजधानी कोणती, ती आहे नागपूर. यालाच म्हणतो आपण उपराजधानी. याच नाव बघा ऑरेंज सिटी नावाने सुद्धा आपल्याला फेमस राहणार आहे. ऑरेंज सिटी उपराजधानी. कोल्हापूर बघा महाराष्ट्राची आहे ऐतिहासिक राजधानी, लक्षात घ्यायचं आहे. महाराष्ट्राची ऐतिहासिक राजधानी जर तुम्हाला विचारलं ती राहणार आहे कोल्हापूर. नागपूर उपराजधानी किंवा ऑरेंज सिटी म्हणून फेमस आहे. मुंबई बघा आपली राजधानी किंवा बघा देशाची आर्थिक राजधानी, देशाची लक्षात घ्यायचं आहे आर्थिक राजधानी म्हणून सुद्धा मुंबई फेमस राहणार आहे. यालाच म्हणते बघा 7 बेटांचे शहर किंवा एक पुन्हा नावाला ओळखते, लक्षात ठेवायचं आहे भारताचे प्रवेशद्वार. मुंबईला एकूण बघा 4 नावाने ओळखलं जाते. सर्वात पहिले तर आपली महाराष्ट्राची राजधानी, देशाची विचारली तर बघा आर्थिक राजधानी आपली मुंबई राहणार आहे. पुढे बघा याचं आपल्याला 7 बेटाचं शहर म्हटलं तरी मुंबई राहणार आहे आणि भारताचे प्रवेशद्वार तुम्हाला विचारलं तरी मुंबई भारताचे प्रवेशद्वार. लास्ट मध्ये बघा पुणे, पुणे जे आहे ती आपली आहे महाराष्ट्र राज्याची सांस्कृतिक राजधानी म्हणून लक्षात घ्या. पुणे ओळखली जाते, आपली सांस्कृतिक राजधानी म्हटलं पुणे राहणार आहे. एक सुटलं बघा ते आहे छत्रपती संभाजीनगर, लक्षात घ्यायचं आहे. छत्रपती संभाजीनगरचा जर विचार केला असता याला म्हणते बघा महाराष्ट्राची पर्यटन राजधानी, लक्षात घ्या. महाराष्ट्राची पर्यटन राजधानी विचारलं असता लक्षात घ्यायचं आहे छत्रपती संभाजीनगर जी आहे ती राहणार आहे महाराष्ट्राची पर्यटन राजधानी छत्रपती संभाजीनगर. आपल्याला इथे विचारलंय बघा हिवाळी राजधानी आपल्या राज्याची कोणती आहे, त्याचं उत्तर येणार नागपूर. जर ऐतिहासिक विचारलं तुम्हाला तर कोल्हापूर, पर्यटन राजधानी औरंगाबाद, सांस्कृतिक म्हटलं तर पुणे जी आपली सांस्कृतिक राजधानी राहणार आहे ती पुणे आहे. मुंबई आपली राजधानी, देशाची आर्थिक राजधानी आहे. 7 बेटांचं शहर म्हटलं तरी मुंबई आणि हेच आहे बघा भारताचे प्रवेशद्वार. नागपूरला म्हणतो आपण उपराजधानी किंवा ऑरेंज सिटी म्हणून ही राजधानी लक्षात ठेवायचं आहे, फेमस राहणार आहे. हा प्रश्न तुम्हाला जो आहे लक्षात घ्या
या स्वरूपाचा प्रश्न आलेला होता. याच्याशी निगडीत पुन्हा सुद्धा प्रश्न येऊ शकतात, असं काही नाही की येणार नाही म्हणून. नेक्स्ट बघा, महाराष्ट्र राज्याचा कांदळवन वृक्ष कोणता आहे, हा प्रश्न तुम्हाला विचारण्यात आलेला आहे. मी थोड्या वेळ पहिले सांगितलं होतं महाराष्ट्र राज्याचा कांदळवन वृक्ष राहणार आहे तो आहे पांढरी चिपी. लक्षात ठेवा, पांढरा चिपी किंवा पांढरी चिपी म्हणून फेमस राहणार आहे तो आहे महाराष्ट्र राज्याचा कांदळवन वृक्ष. राज्य प्रतीकवर दरवर्षी प्रश्न येतात, यावर्षी सुद्धा येणार. मी रिपीट ही गोष्ट म्हणत आहे, तुम्ही लिहून घ्या. कोणतं ना कोणतं राज्य प्रतीक तुम्हाला यावर्षी सुद्धा विचारलं जाणार आहे. इथे विचारलं आहे कांदळवन वृक्ष आपलं कोणतं राहणार आहे, तो आहे पांढरा चिपी. लक्षात घ्या, निलगिरी तर नाहीये, निळी चिपी नाहीये, लवाडी सुद्धा नाहीये, पांढरा चिपी राहणार आहे. यालाच बघा खारफुटीची वने या नावानं सुद्धा हे फेमस राहणार आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात या प्रकारची वने आढळतात, जे बघा लाट राहू द्या किंवा तुफान वगैरे येण्यापासून जे आहे संरक्षित करण्याचं काम ही वने करतात. आणि म्हणून बघा या वनांना कांदळवन वृक्षाचा दर्जा महाराष्ट्र सरकारने दिलेला आहे. ते वृक्ष म्हणजे कोणता आहे, पांढरा चिपी, जो आपल्या महाराष्ट्र राज्याचे कांदळवन वृक्ष म्हणून प्रसिद्ध राहणार आहे. लक्षात घ्या, कोणता म्हटलेला, पांढरा चिपी. नेक्स्ट, हा प्रश्न तुम्हाला बघा पुन्हा रिपीट झालेला आहे, मागे सुद्धा येऊन गेला, आता पुन्हा रिपीट झालेला आहे. तर महाराष्ट्र राज्याचे राज्य फुल कोणते, जारुल किंवा तांबन सांगितलंय तुम्हाला. राज्य प्रतीक मध्ये मी थोड्या पहिलेच बोललो होतो. राज्य पक्षी हरियाल, राज्य प्राणी शेकरू, राज्य फळ आपला आहे आंबा, राज्य कांदळवन वृक्ष आता सांगितलाय पांढरा चिपी. त्याच्यानंतर बघा तुम्हाला राज्य फुलपाखरू ब्लू मॉर्मॉन, राज्यगीत आपलं जय जय महाराष्ट्र माझा. मागच्या स्लाइड मध्ये आपण याला जो आहे क्लिअर केलेला आहे, इथे काही तेवढं लक्षात ठेवायची गरज नाही. पुढे बघा, नेक्स्ट आहे महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात समुद्र किनारा लाभलेला नाही. आता हा प्रश्न तुम्हाला एक महत्वाचा बनू शकते, समजून घ्या. समुद्र किनाऱ्याचा विचार केला बघा, जुन्यानुसार महाराष्ट्राला 720 किलोमीटरचा समुद्र किनारा जो आहे तो लागलेला आहे. 720 किलोमीटर लक्षात ठेवायचा आहे. महाराष्ट्राला जर म्हटलं तुम्हाला 720 किलोमीटरचा समुद्र किनारा लागलेला आहे. आणि हा पूर्ण बघा कोकण जो विभाग आहे, या कोकण विभागाला लागून राहणार आहे. आता कोकण विभागात जिल्हे आहे टोटल आपले 7, सांगतो कोणते बघा. पहिला जिल्हा रत्नागिरी, दुसरा आहे रायगड, त्यानंतर आहे रत्नागिरी रायगड, त्यानंतर आहे पालघर, त्यानंतर आहे ठाणे, त्यानंतर बघा सिंधुदुर्ग 5 आणि 2 राहिले बघा. एक तर राहणार आहे मुंबई शहर आणि दुसरा राहणार आहे मुंबई उपनगर. या प्रकारे बघा 7 जिल्हे जे राहणार आहे, या 7 जिल्ह्यांना आपला समुद्र किनारा लाभलेला आहे. 720 किलोमीटर 7 जिल्ह्यांना. त्यात बघा सर्वाधिक कोणाला लागून आहे, तो आहे रत्नागिरीला सर्वात जास्त लागून राहणार आहे. तर रत्नागिरीला सर्वात जास्त समुद्र किनारा लाभलेला आहे. आणि सर्वात कमी लक्षात ठेवा तुम्हाला कोणाला लागलेला आहे, लक्षात ठेवायचं आहे सर्वात कमी आपल्या इथे बघा ठाणे या जिल्ह्याला सर्वात कमी समुद्र किनारा लाभलेला आहे. सर्वाधिक रत्नागिरी, सर्वात कमी ठाणे. टोटल जिल्हे आहे 7. 720 किलोमीटरचा समुद्र महाराष्ट्र राज्याला लागून आहे कोकण विभागाला. त्यामुळे बघा कोकण विभाग वगळता जे काही जिल्हे राहणार आहे ते यामध्ये येणार नाही. तिथे बघा पुणे जो आहे तो कोकणात येत नाही, याचा अर्थ पुणे या जिल्ह्याला लक्षात ठेवा समुद्र किनारा लाभलेला नाही आहे. रायगड जिल्ह्यामध्ये विचारलेला प्रश्न होता, सिंपल होता, खूप काही कठीण झालेला नाही. पुढे बघा नेक्स्ट प्रश्न तुम्हाला आलाय छत्रपती संभाजीनगर ग्रामीणला आलेला हा प्रश्न होता. कुलाबा कोणत्या जिल्ह्याचे जुने नाव आहे, बघा विचारलाय कुलाबा. तर कुलाबा जो आहे लक्षात ठेवा रायगड जे आहे त्या रायगड या जिल्ह्याचं जुनं नाव जर म्हटलं तर आहे कुलाबा. लक्षात घ्या, रायगडचं जुनं नाव जर म्हटलं ना कुलाबा. चंद्रपूरचं जे जुनं नाव आहे ते आहे चांदा. लक्षात घ्या, चांदा जे आहे चंद्रपूरचं जुनं नाव राहिलेलं आहे. कुलाबा म्हटलं तर रायगड, रायगडचं जुनं नाव जे आहे ते कुलाबा राहिलेलं आहे. पुढे बघा काही याचे नाव चेंज झाले, त्यामध्ये बघा औरंगाबाद जे जुनं नाव होतं त्याचं नवीन नाव बदलून आलेलं आहे. लक्षात ठेवा छत्रपती संभाजीनगर. लक्षात ठेवायचं आहे छत्रपती संभाजीनगर जे आहे ते नाव आलेलं आहे औरंगाबाद. पुढे बघा अहमदनगर जे जुनं नाव होतं त्या अहमदनगरचं नवीन नाव आलेलं आहे. लक्षात ठेवा अहिल्यानगर. अहमदनगरचं नवीन नाव जे आपल्या लक्षात ठेवा अहिल्यानगर राहणार आहे अहमदनगर. लक्षात ठेवा औरंगाबादचं झालंय छत्रपती संभाजीनगर, अहमदनगर झालाय अहिल्यानगर, चांदाचं झालाय चंद्रपूर आणि कुलाबा जे होतं लक्षात ठेवा कुलाबाचं नवीन नाव आता पडलेलं आहे रायगड. प्रश्न विचारलाय रायगड या जिल्ह्याचे प्राचीन नाव कोणते, तर लक्षात घ्या ते राहणार आहे कुलाबा. कुलाबा जे आहे रायगड जिल्ह्याचं जे आहे प्राचीन नाव राहिलेलं आहे.
हा प्रश्न होता तुम्हाला विचारलेला आहे. छत्रपती संभाजीनगर ग्रामीण चालकला हा प्रश्न येऊन गेलेला आहे. नेक्स्ट बघा, उस्मानाबाद जिल्ह्याचे नामांतर करून कोणते नवीन नाव देण्यात आलेलं आहे? हा उस्मानाबादवर सुद्धा प्रश्न येऊन गेला, लक्षात घ्या. आताच आपण बोललेलो आहे, उस्मानाबाद जिल्ह्याचं नवीन नाव झालेलं आहे, लक्षात घ्या, धाराशिव. अजूनपर्यंत बघा, शिवाजीनगर नावाचं नाव तर दिलेलं नाहीये, शिवतीर्थ सुद्धा नाहीये, संभाजीनगर आहे पण ते नाव लक्षात ठेवायचं आहे औरंगाबाद. औरंगाबादचं नाव बदलून आपण केलं आहे छत्रपती संभाजीनगर. आणि उस्मानाबाद जो होता त्या उस्मानाबादचं नाव बदलून बघा धाराशिव जे आहे उस्मानाबादचं नाव बदलून करण्यात आलेलं आहे. म्हणून उस्मानाबादचं नवीन नाव जर तुम्हाला विचारलं लक्षात घ्या, धाराशिव जे आहे उस्मानाबादचं नवीन नाव आहे. औरंगाबादचं झालंय छत्रपती संभाजीनगर, अहमदनगरचं केलं आहे अहिल्यानगर, लक्षात घ्या. उस्मानाबादचं केलं आपण धाराशिव, चांदाचं झालं आहे चंद्रपूर, नव्याने बदलून झालेलं आहे. आणि कुलाबा जे जुनं नाव होतं त्याचं नवीन नाव आता झालं आहे रायगड. तर या स्वरूपाचे तुम्हाला बघा नाव बदलण्यावर सुद्धा प्रश्न आलेले आहे. तर विद्यार्थी मित्रांनो बघा, आजच्या लेक्चरमध्ये आपण एकूण 20 प्रश्नाला डिकोडिंग करण्याचं काम केलेलं आहे. पुढच्या लेक्चरमध्ये बघा आपण पुढचे म्हणजे 21 पासूनचे प्रश्न जे पुढे कव्हर करण्याचा प्रयत्न करू. तुम्हाला जर हे लेक्चर आवडलं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. थँक्यू सो मच. भेटू पुढच्या लेक्चरला.